राम राम मंडळी. आज रविवार सुट्टीचा दिवस, थोडंसं रिलॅक्स. आणि रविवार म्हटलं की सकाळच्या 8 तवा आपली पहाट असते. सकाळ सकाळ फ्रेश झालो आणि जस्ट आता हे आपल्या फ्लेक्चर हॉटेलचं कॅन्टीन आहे. कॅन्टीनमध्ये नाश्ता करता येऊन बसलेलो. तर नाश्त्याला बसल्यानंतर समोरच जे रोटरडॅम एअरपोर्ट आहे, तुम्हाला एअरपोर्ट दाखवतो. त्याच्या बाजूलाच आपल्याला एक ससा दिसलाय, ससा तो तुम्हाला दाखवतो बघा. आपल्याला ज्या ठिकाणी कंपनीने राहायची सोय केली हे फ्लेक्चर हॉटेल, आणि या फ्लेक्चर हॉटेलच्या समोरच अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर हे नेदरलँडमधील रोटरडॅम एअरपोर्ट आहे. तुम्ही बघू शकता हे रोटरडॅम एअरपोर्ट. आणि ह्या रोटरडॅम एअरपोर्टच्या समोरचा हा जो स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये तुम्हाला गवत दिसतंय बघा. ह्या गवतातच समोर आपल्याला एक ससा दिसलाय. तुम्हाला आता तो ससा दाखवतो मी. अहो नावच त्याचं ससा. थोडंसं कुजबुजलं की टुन्नुक टुन्नुक उड्या मारत भिंगरीगत पळत सुटला. आता या सशाला बघून खरंच गावाकडची आठवण आली. मंडळी, तुमचं गाव कुठलं आणि लास्ट टाइम तुम्ही ससा गावाकडे कधी पाहिला शेतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. हे समोर एअरपोर्टचं टोटल पार्किंग आहे. किमान 1000+ गाड्या या पार्किंगमध्ये उभ्या असतात. आणि पार्किंगच्या पाठीमागं जी झाडी दिसते, संपूर्ण झाडी जंगल टाईप एरिया आहे. तिकडे हे सस्यांचं वगैरे भरपूर वावर असतो. कधी कधी अशा मोकळ्या पटांगणात सुद्धा येतात. इथे गवत आहे, त्या गवतात आपला चारा खात असतात. मंडळी, अशाच प्रकारच्या युरोपमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि नेदरलँडमधील ससा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मात्र नक्की कळवा.